स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि आज ना तुमच्याशी गोष्ट शेअर करणार आहे मी की कधी कधी ना आपल्या आयुष्यात काही गोष्टी ह्या चांगल्यासाठी घडतात असं वाटते आणि काही गोष्टी आपली परीक्षा घेतात असंही काहीतरी असते। तर आताच माझी पूजा पण झाली आहे दिसत असेल तुम्हाला। आणि आता थोडीशी आज तुमच्याशी गोष्ट शेअर करली आहे, अशी काल घडलेली गोष्ट आहे आमच्यासोबत। आणि अशी 2 वेळा झालं, याच्या 15 वर्षाआधी अशीच गोष्ट झाली होती आज म्हणजे, आणि पुन्हा तीच गोष्ट झाली। पण म्हणतात ना आपली इमानदारी ही माणसानं किती आपल्यावर कठीण प्रसंग आला तरी त्याच्यामध्ये ना आपली एक परीक्षा असते, आपण पास होतो का नाही, बस तसंच काहीतरी झालं। तर आज ना आम्हाला अशी आपण म्हणतो ना एखादी लॉटरी लागली आपल्याला, आपण त्याला स्वतःहून नाही घेतली, असंच काहीतरी झालं आज यांच्यासोबत। आज हे ऑफिसमध्ये गेले होते, कालची गोष्ट ही, काल सांगत होते ते मला। ऑफिसमधून त्यांना काल वेळ झाला, त्यांचं काम थोडंसं रखडलं तर ते आज झालं त्यांचं काम ते, पण काल ते काम झालं नव्हतं, तसेच ते परेशान होते। त्याच्यात त्यांना असं एखादी लॉटरी लागते ना आपल्याला, असे कोणी आपल्याला म्हणतो ना लक्ष्मी आलेली लाथाळायची नसते, पण जी लक्ष्मी ही चांगल्या मार्गाने आली ती ठीक आहे, वाईट मार्गाने आली लक्ष्मी कधी ना कधी त्या मार्गाने तशीच रिटर्न पण चालली जाते। म्हणून जे मिळतं ते आपल्या कष्टाचं मिळालं तर कधी बरेल, मग ते कष्ट आणि कष्ट केल्याशिवाय मार्गही नसतो प्रायव्हेट माणसाला तरी। पण कधी कधी आपली परीक्षा वेळ घेत असते, असंच काहीतरी म्हटलं तर काही हरकत नाही। आणि काय झालं, यांना ना ऑफिसमध्ये होते हे, आणि तिथे ना एक बॅग सापडली यांना, त्याच्यामध्ये 5 लाख रुपये होते। ते अशी उभे होते, त्यांच्या पायाच्या साईडनंच तिकडे बॅग होती, त्यात 5 लाख रुपये होते। त्याचं बँकेचं कार्ड होतं, त्याच्यामध्ये चेकबुक होता, आणि ते तरी बरं त्याच्यामध्ये त्याचा ॲड्रेस तर नाही पण फोन नंबर होता, आणि त्याचे कागद होते काहीतरी महत्त्वाचे। आता त्या व्यक्तीने कुठं बॅग ठेवली त्याला आठवत नव्हती, कारण का तो 10 जागी गेला होता काल, आणि 10 जागी आपण फिरल्यावर आपल्याला सुद्धा आठवत नाही। अर्थात कोणच्या ना माणूस विचारात होते तेव्हा अशा चुका होतात, जाणून बुजून तर कोणी करत नाही। आणि तो विसरून गेला, आता त्याला कंप्लेंट जरी केली असती त्याने तर कुठची केली असती, त्याला ते पण आठवत नव्हतं का आपण कुठं ठेवले। आणि त्याची तब्येत तशीच हे झाली होती, घाबरला होता, म्हणजे तो एकदम त्याचे पैसे एकदम हरवल्यासारखे झाले होते। साहजिक आहे, 5 लाख काही तर 50,000 जरी हरवले आपले तरी आपलं खालीवर जीव होऊन जातो। आणि मग यांनी त्याला फोन केला, आणि फोन जसा यांनी त्याला फोन केला आणि तसाच त्याला खूप बरं वाटलं, आणि तो मग आला ऑफिसमध्ये, आणि यांनी त्यांना पैसे देऊन दिले। आणि तो इतका खुश झाला ना, त्याचं म्हणणं होतं या जमान्यामध्ये कोणी असे पैसे रिटर्न करत नाही, तुम्ही केली, खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद। कारण का माझी BP एकदम वाढला होता, मी गोळ्या खाल्ल्या जेव्हापासून माझे पैसे हरवले तेव्हापासून, कारण का त्याला 3-4 घंटे झाले होते त्याचे पैसे हरवायला। साहजिक असतो माणसाला आठवण नाही राहिलं आपण कुठं ठेवलं काय, आणि एवढी मोठी रक्कम। तर त्यांनी ती त्याला जेव्हा वापस केली, त्यांनी खुशीने त्यांना म्हटलं की तुम्ही 50,000 घ्या, 25,000 घ्या, तुम्हाला जेवढे वाटते याच्यातले पैसे काढा। पण यांचा स्वभाव तर मी पहिलेपासून यांचं हे असे पैसे कधीच घेणार नाही जे आपले नाही आहेत। हां, काम केलं त्यांनी हक्काने त्याचे घेईन ते, पण असे नाही घेणार। आणि त्यांनी इतका आग्रह केला, मारवाडी होते ते सांगत होते मला, मारवाडी होते म्हणे ते, आणि त्यांना इतका आग्रह केला, मला नागपूरचेच होते, की नाही काहीतरी पैसे घ्या, काहीतरी पैसे घ्या, 10 तरी घ्या, 5 तरी। यांनी 1 रुपयासुद्धा नाही घेतला। आणि तो एवढा खुश झाला, तो म्हणाला या जगामध्ये खूप कमी लोक असतात असे इमानदार, आणि हेच नाही तर भरपूर लोक आहेत तुम्हाला असे की जे असे पैसे सापडले रिटर्न करतात, भरपूर लोक आहे, असं नाही का नाही आहे म्हणून हेच आहे, मी असं नाही म्हणत, भरपूर लोक असतात। पण खरंच असं कोणासोबतही घडलं तर ज्याची वस्तू त्याला देऊन द्यायची, कारण का कोणी कोणत्या टेन्शनमध्ये असतं आपल्याला माहीत नसतं नाही का। म्हणून ज्याचे पैसे त्याच्यापर्यंत पोचले तर यांनाही बरं वाटलं, नाहीतर यांनाही टेन्शन राहिलं असतं। जोपर्यंत त्या व्यक्तीचे पैसे त्याला भेटले नसते तर यांना त्याचं टेन्शनच राहिलं असतं, हात तर नसता लावला आम्ही, ते 1 वर्ष लागलं असतं तरी त्या वस्तूला आम्ही हात नसता लावला, ज्याची वस्तू त्याला मिळेपर्यंत। आणि मिळतं, कंप्लेंट कुठे ना कुठे केली तर मिळते, पण त्या व्यक्तीला आठवत नव्हतं का आपण कुठं ठेवलं, त्यामुळे त्याला कंप्लेंट जरी केली असती त्याने तर त्याला लक्षात नव्हते की पैसे कुठं ठेवल्यामुळे। आणि तो इतका खुश झाला का जेव्हा तो घरी पोचल्यावर त्यांनी पुन्हा फोन केला, आणि खरंच खूप धन्यवाद असं त्यांना 2-3दा म्हटलं, आणि यांचा नंबर घेतला, आणि खरंच माझी कधीही गरज लागेल तर मला नक्की कळवा असं त्यांनी म्हटलं यांना। तर ही खूप मोठी गोष्ट असते, आणि खरंच तुमच्यासोबत जर कधी असं घडलं असेल
आणि तुम्हाला असं कधी सापडलं असेल कोणाची वस्तू तर त्याची नक्कीच परत करा. माझ्यासोबत तर हे 2 वेळा झालं. एक 15 वर्षाआधी झालं होतं. आमचं गारमेंटचं दुकान होतं अमरावतीला. तिथे काय झालं होतं, एक मुलगी, लग्न झालेली मुलगी होती, त्याच्यामध्ये लग्नाचा बस्ता आणि दागिने होते. ती बॅग तिने आमच्या दुकानातच ठेवून दिली. माझं अमरावतीला दुकान होतं तेव्हा, आणि ती बॅग ना तशीच ठेवून दिली. आणि तेव्हा तर आम्हाला एवढी गरज होती पैशाची, जेव्हा माझी सुरुवात होती लग्न झाल्यानंतर, खूप गरज, म्हणजे अक्षरशः मला खूप 100 रुपये पण मी खूप मला महत्त्व होतं त्यावेळेस. तर त्यावेळेस अशी गोष्ट आमच्या दुकानात त्या बाईनी तशीच ठेवून दिली. आणि ती बाई गडबड फोन आला, फोनवर बोलत तशीच बाहेर गेली. ती बॅग तिथेच राहिली. आम्हाला दिसली ती बॅग कोणाची साईडनं आतमध्ये ठेवून दिली. ज्याची असेल तो येणार आहे. ती मुलगी अर्धा 1 घंट्याने आली वापस, आणि एवढी घाबरली होती, कारण का अक्षरशः तिचे लग्नाचे दागिने, कपडे त्याच्यामध्ये होते. आणि ती म्हणाली माझी बॅग राहिली का. तर हे यांनी सांगितलं हो इथे एक बॅग आहे, तुमची आहे का बघा. तर ती जशी तिने बॅग बघितली तशी तिला खूप आनंद झाला की याच्यामध्ये साड्याच नाही तर माझे दागिनेसुद्धा होते म्हणे. आणि खरंच अशा वेळेस जर एखाद्या मुलीचं सगळं हरवलं तर तिचे काय हालत होत असेल. अक्षरशः लग्न तुटावर वेळ येऊन जात असते जेव्हा असं घडते तेव्हा. तर त्यामुळे कोणाची वस्तू नका ठेवू. असेल तर ज्याची जर जमस्तोर ज्याची असेल त्याची रिटर्न करून द्या. म्हणून परिस्थिती तुमच्यावर कशी येऊ, पण तुम्ही हा मार्ग कधीच, दुसऱ्याचा पैसा कधीच हे नका करू. तुमच्या कष्ट करा. तुमच्याजवळ आज जरी 5 लाख घेतले नाही, कष्ट केले तर काम जर आले तर येऊनही जाईल असं राहते ना. त्याच्यामुळे कष्टावर विश्वास ठेवा. कोणाचे असे जर पैसे मिळत असेल तर खरंच घेऊ नका. ज्याचे असन त्याला जमेस्तोवर वापसच करा, कारण का हा पैसा प्रत्येकाला पचत नाही. प्रत्येकाची कॅपॅसिटी नसते असा पैसा पचवायची. त्याला खूप गट्स पाहिजेत, एखाद्यालाच पचते. माझं तर नुकसानच होते. मला असा एका जणांनी मोबाईल दिला होता, फॅमिली मेंबरने मला नवीनच घेऊन, की तेव्हा माझ्याकडे मोबाईल नाही राहायचा, तर त्यांनी मला घेऊन दिला होता. का असो बा तुझ्याजवळ, म्हटलं माझ्याकडे तर तेव्हा पैसे पण नव्हते तेवढ्या, तर त्यांनी मला घेऊन दिला होता. तेव्हा मी अमरावतीलाच होती. तो माझा मोबाईल 8 दिवसात हरवला, नवीन मोबाईल. तर मला अशी कोणाची अशी आलेली वस्तू न पचत नाही. माझं 101% नुकसान होतं. त्यामुळं मी खूप वाद आणि कोणत्याही गोष्टीच्या दूर राहते. एखाद्या गोष्टीनं आपल्याला त्रास होत असेल ना, जरी आपलं नुकसान होत असेल ना, तर मी त्याची वस्तू त्याला देऊन देते. पण खूप भेटे मी असं कोणाचं घ्यायच्या वेळेस ते 4 वेळा विचार करून, कारण का पचणं हे प्रत्येकाच्या बसचं काम नसते. मला तर आमच्या दोघाला या गोष्टी कधीच पचत नाही. आमचं नुकसान होते, त्याच्यामुळे आम्ही ठेवतसुद्धा नाही. तर असा हा प्रसंग झाला. आणि खरंच खूप चांगलं वाटतं जेव्हा तुम्ही काही करा, तुमच्यात इमानदारीनं तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमची असलीच पाहिजे. त्याचं फळ तुम्हाला खूप मिळते. हा माझा पर्सनल अनुभव आहे. माझ्याजवळ काहीच नव्हतं. माझं लग्न झालं तेव्हा दागिने नव्हते, काहीच नव्हते माझ्याजवळ. मी सांगते ना, मी खूप म्हणजे इतकी गरिबी बघितली आहे ना मी. आईकडे तर होतीच. आईकडे जेव्हा चांगली कंडिशन आली आमची, तेव्हा मी लग्न झाल्यावर इकडे आली, तर माझी कंडिशन सेम रिटर्न तशीच झाली होती. पण तुमची कष्ट करण्याची तयारी असली आणि जोडीदार तुमचा कष्ट करणारा असला ना, तर तुम्हाला आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. ते कधी ना कधी कष्टानं तुमच्याजवळ सगळं येतं. आपोआप नाही येत, कष्ट करा तर येतं. आपोआप काहीच नाही येतं. तुम्हाला कष्ट खूप गरजेचं असतात त्याच्यासाठी. तर असा हा प्रसंग, अशी हे लॉटरी म्हणतो ना आपण, आलेली लक्ष्मी लाथाडत नसतात. पण अशी लक्ष्मी जर तुमच्याकडे येत असेल कोणाच्या चुकीनं राहिलेली, तर ती कधी नका घेऊ. ती ज्याची आहे त्यालाच देऊन द्या. ती लक्ष्मी प्रत्येक जणाला पचत नसते. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आणि मला काय सांगायचं याच्यातून हे तुम्हाला कळलं असेल, तर अशी कोणाची अडचण असेल तर नक्कीच त्याची गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचवा. भलेही आपल्याला किती गरज असो, तर त्याचा आपल्यावर नजर नसली पाहिजे. असं समजा की आपली एक परीक्षा असते त्या टाईमला. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि मला काय सांगायचं आहे तुम्हाला कळलंच असेल, तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.